पाहूयात योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, आपण पाहतोय विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे। रुपाली पाटील या परवा रात्री सुद्धा या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या होत्या। त्यावेळेला सुद्धा त्यांनी पोलिसांची बोलणं केलेलं होतं, त्यांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि आता सुद्धा त्यांची उपस्थिती आहे। विद्यार्थ्यांची संख्या ही वाढलेली आहे, कारण आपण पाहू शकतो या शास्त्रीय रोडवरती दुचाकी वाहतूक होती ती आता बंद करण्यात आलेली आहे। या सगळ्या परिसरामध्ये एमपीएससीचे विद्यार्थी हे अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी मोठ्या संख्येनं पाहायला मिळते आणि त्या पद्धतीने विद्यार्थी मागणी करतात की जी परीक्षा 25 ऑगस्टला होणार आहे त्यात जो राज्यसेवेचा जो पेपर आहे तो पुढे ढकलण्यात यावा अशा पद्धतीची मागणी या विद्यार्थ्यांची आहे। त्यासोबतच कृषी विभागाच्या काही जागा हे निघालेल्या आहेत, साधारणतः 258 या जागांची संख्या ही वाढवण्यात यावी आणि राज्यसेवेकडे त्या परीक्षा ज्या जागा आहेत त्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी त्या विद्यार्थ्यांची आहे। काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, काय नेमकी मागणी तुम्ही घेऊन या ठिकाणी आंदोलन करताय? आपली मागणी अशी आहे की गुन्ह्याचा आणि यामध्ये पदे जास्त प्रमाणात असावी आणि कृषी विभागाची पदे यामध्ये ऍड करावी अशी आमची मागणी होती। परंतु सरकारने बरोबर डोळ्यात केले होते आंदोलन करता तेव्हा आयोगाने सरकारला नक्कीच योगेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर शरद पवार यांनी सुद्धा ट्विट करत असं सांगितलेलं आहे की या आंदोलनामध्ये आपण सहभागी होणार आहोत आणि रोहित पवार हे काल रात्री सुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी सरकारला इशाराच दिलेला होता आणि त्यानुसार आज सकाळी रोहित पवार या विद्यार्थ्यांसोबत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे ते गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती सातत्यानं वाढत चाललेली आहे आणि हे आंदोलन 2 दिवसांपासून सुरू आहे। आता पोलिसांनी या ठिकाणचं बॅरिकेटिंग जे आहे ते काढलेलं आहे आणि काहीशी हुज्जत जी आहे ती पोलीस आणि या आंदोलकांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मोठ्या संख्येनं विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। भविष्याचा प्रश्न आहे, एमपीएससी आणि आयबीपीएस या 2 परीक्षांची तारीख जी आहे ती एकाच दिवशी आलेली आहे, यालाच विरोध जो आहे तो केला जातो आणि तारीख जी आहे ती बदलून मिळावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जाते आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। राजकीय प्रतिक्रिया सुद्धा यावर उमटतायत। परवा संध्याकाळपासून ज्यावेळेपासून विद्यार्थी जे आहेत ते या आंदोलनामध्ये उतरलेले होते, आंदोलन त्यांनी सुरू केलेलं होतं, त्यावेळेला रुपाली पाटील त्या ठिकाणी होत्या आणि पोलीस त्या ठिकाणी आलेले होते। रुपाली पाटील यांनी पोलिसांसोबत बोलणं केलेलं होतं आणि परवापासून आजपर्यंत हे आंदोलन जे आहे ते सतत सुरू आहे। एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत ते आपण पाहूयात। कृषी विभागामधील 2021 तसंच 2022 मधील निवड झालेल्या मुलांची शिफारस होऊनही अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही। तसंच 2023 आणि 24 मधील आयोगाच्या जाहिरातीमध्ये कृषी पदवीधरांसाठी एकही जागा नव्हती। निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही, तसंच नवीन पदांची जाहिराती प्रसिद्ध केली जात नाही। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत ते आपण पाहताय। कृषी विभागाने नुकताच 258 पदं एमपीएससीकडे भरतीसाठी वर्ग केलेली आहेत आणि ही पदं 2024च्या जाहिरातीमध्ये समाविष्ट करावीत। कृषी विभागामधील 2021 तसंच 2022 मधील निवड झालेल्या मुलांची शिफारस होऊन सुद्धा अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाहीये आणि 2023 आणि 24 मधील आयोगाच्या जाहिरातीमध्ये कृषी पदवीधरांसाठी एकही जागा नव्हती। निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही, तसंच नवीन पदांची जाहिराती प्रसिद्ध केली जात नाही। आक्षेप जो आहे तो विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। कृषी विभागाने नुकताच 258 पदं एमपीएससीकडे भरतीसाठी वर्ग केलेली आहेत। ही पदं 2024च्या जाहिरातीमध्ये समाविष्ट करावीत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि याच संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या कोणकोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी एकीकडे पाहताय, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची संख्या जी आहे, आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढत चालली आहे।